अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. अल्पनेता शोमध्ये तुमचे स्वागत. स्टार्ट करूयात. वोकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 68 मराठी शब्द इंग्रजीतून. आज आपण रेल्वे संबंधित शब्द शिकणार आहोत. तर पहिल्या शब्दाला सुरुवात करूयात. रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्थानक किंवा फलाट म्हणजे रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्थानक किंवा फलाट याला इंग्रजीत रेल्वे स्टेशन असे म्हणतात. पुढचा शब्द रेल्वे गाड्या किंवा आगगाडी म्हणजे रेल्वे ट्रेन. रेल्वे गाड्या किंवा आगगाडी रेल्वे ट्रेन. नेक्स्ट आहे माल वाहून नेणारी गाडी म्हणजे फ्रेट किंवा गुड्स ट्रेन. माल वाहून नेणारी गाडी फ्रेट किंवा गुड्स ट्रेन. नेक्स्ट आहे प्रवासी वाहून नेणारी गाडी म्हणजे पॅसेंजर ट्रेन. अशी ट्रेन की ज्याच्यात खूप असंख्य लोक असतात आणि ते एका स्टेशनहून दुसऱ्या स्टेशनवर उतरत असतात. प्रवासी वाहून नेणारी गाडी पॅसेंजर ट्रेन. पुढचा शब्द उपनगरीय गाड्या म्हणजे सबर्बन ट्रेन्स. उपनगरीय गाड्या सबर्बन ट्रेन्स. पुढचा शब्द रेल्वे रूळ म्हणजे रेल्वे ट्रॅक. रेल्वे रूळ रेल्वे ट्रॅक. पुढचा शब्द घेऊयात. रेल्वे मार्ग किंवा रेल्वे लाईन म्हणजे रेल रोड किंवा रेल्वे लाईन. रेल्वे मार्ग किंवा रेल्वे लाईन म्हणजे रेल रोड किंवा रेल्वे लाईन. पुढचा शब्द घेऊयात. रेल्वेचा डब्बा किंवा यान म्हणजे रेल्वे बोगी किंवा कोच. रेल्वेचा डब्बा किंवा रेल्वे यान म्हणजे रेल्वे बोगी किंवा कोच. पुढचा शब्द आहे वातानुकूलित यान म्हणजे AC कोच. वातानुकूलित यान AC कोच. पुढचा शब्द शयनयान म्हणजे स्लीपर कोच. समजा लांबचा प्रवास असला, रात्रीचा प्रवास असला मुख्यतः, तर आपण काय करतो, स्लीपर कोच बुक करतो म्हणजे आपला प्रवास रात्रीचा आरामदायक होतो. पुढचा शब्द घेऊयात. गाडीमधील स्वयंपाक कक्ष म्हणजे पॅन्ट्री कार. गाडीमधील स्वयंपाक कक्ष पॅन्ट्री कार. नेक्स्ट आहे ट्रेनमध्ये झोपण्याची जागा म्हणजे बर्थ. मी मगाशीच म्हणाले की जर रात्रीचा प्रवास असला, प्रवास लांबचा असला, तर आपण बर्थ बुक करतो. स्लीपर कोच बुक करतो. त्याच्यात काय असतं, बर्थ असतं म्हणजे आपण झोपून आरामात आपला प्रवास रात्रीचा करू शकतो. ट्रेनमध्ये झोपण्याची जागा बर्थ. नेक्स्ट आहे आपत्कालीन खिडकी म्हणजे इमर्जन्सी विंडो. समजा अचानक ट्रेनमध्ये काही झाले आणि ट्रेन जर स्टेशनवर थांबली आहे किंवा रस्त्यात कुठे थांबली आहे, तर लोक काय करतात, पटापट त्या आपत्कालीन खिडकीतून उड्या मारतात म्हणजे खाली व्यवस्थित उतरतात. ठीक आहे. आपत्कालीन खिडकी म्हणजे इमर्जन्सी विंडो. पुढचा शब्द धोक्याची साखळी किंवा जंजीर म्हणजे अलार्म चेन. पुन्हा एकदा समजा की काही ट्रेनमध्ये अचानक घटना घडली किंवा कुठे काही आग लागली, तर लोक पटकन काय करतात की ट्रेनमधील साखळी म्हणजे ती जंजीर ओढतात. तर त्याला इंग्रजीत काय म्हणतात, अलार्म चेन. धोक्याची साखळी किंवा जंजीर म्हणजे अलार्म चेन. पुढचा शब्द आरक्षण म्हणजे रिझर्वेशन. आरक्षण रिझर्वेशन. नेक्स्ट आहे आरक्षित तिकीट म्हणजे कन्फर्म तिकीट. आरक्षित तिकीट म्हणजे कन्फर्म तिकीट. पुढचा शब्द प्रतीक्षा यादी तिकीट म्हणजे वेट लिस्ट तिकीट. प्रतीक्षा यादी तिकीट म्हणजे वेट लिस्ट तिकीट. पुढचा शब्द रद्दीकरण विरुद्ध आरक्षण म्हणजे RAC तिकीट. रद्दीकरण विरुद्ध आरक्षण म्हणजे RAC तिकीट. नेक्स्ट आहे परतीचे तिकीट किंवा परतीचा प्रवास म्हणजे रिटर्न तिकीट किंवा रिटर्न जर्नी. परतीचे तिकीट किंवा परतीचा प्रवास म्हणजे रिटर्न तिकीट किंवा रिटर्न जर्नी. नेक्स्ट आहे तिकीट खिडकी म्हणजे तिकीट विंडो, जिथे तिकीट काढायला खूप लाईन असते. तिकीट खिडकी, तिकीट विंडो.
तिकीट खिडकी, तिकीट विंडो. नेक्स्ट आहे ट्रेन चालक म्हणजे मोटरमन. ट्रेन चालक, मोटरमन, ट्रेनमधील अतिशय महत्त्वाची व्यक्ती. पुढचा शब्द तिकीट तपासनीस म्हणजे तिकीट चेकर, ज्यांना आपण TC असेही म्हणतो. तिकीट तपासनीस, तिकीट चेकर किंवा TC. पुढचा शब्द रेल्वे कर्मचारी म्हणजे रेल्वे एम्प्लॉई. रेल्वे कर्मचारी, रेल्वे एम्प्लॉई. नेक्स्ट आहे गाड्या उभ्या ठेवण्याची जागा किंवा गाड्या उभ्या ठेवण्याचे आवार म्हणजे ट्रेन यार्ड. काही वेळेला असे घडते की ट्रेन येते स्टेशनवर, आपण थांबलेलो आहोत प्लॅटफॉर्मवर आणि स्टेशनवर जर ट्रेन आली आणि ती ट्रेन पूर्ण रिकामी होते, तेव्हा एक अचानक अनाउन्समेंट होते की ही ट्रेन आता यार्डमध्ये जाणार आहे. कृपया कोणीही पॅसेंजर आतमध्ये चढू नये म्हणजे ट्रेनमध्ये चढू नये. तर गाड्या उभ्या ठेवण्याची जागा किंवा गाड्या उभ्या ठेवण्याचे आवार म्हणजे ट्रेन यार्ड. नेक्स्ट आहे रेल्वे सिग्नल, जो ट्रेनला अतिशय महत्त्वाचा असतो. रेल्वे सिग्नल इंग्रजीमध्ये सुद्धा रेल्वे सिग्नल असेच म्हणतात. रेल्वे सिग्नल, रेल्वे सिग्नल. पुढचा शब्द रेल्वे फाटक म्हणजे रेल्वे लेवल क्रॉसिंग. रेल्वे फाटक, रेल्वे लेवल क्रॉसिंग. पुढचा शब्द ट्रेनचा डबा रुळावरून घसरणे म्हणजे ट्रेन डिरेलमेंट. खूप वेळा असे घडते. ट्रेनचा डबा रुळावरून घसरणे म्हणजे काही वेळेला असं होतं, अचानक एखादी घटना घडते कधीतरी, तर त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ट्रेन डिरेलमेंट. पुढचा शब्द हमाल म्हणजे कुली किंवा पोर्टर. आपण स्टेशनवर नेहमी बघतो बिचारे ते कुली, एक कुली असतो आणि त्याच्या अंगाखांद्यावर असंख्य सामान असतो. हमाल, कुली किंवा पोर्टर. पुढचा शब्द आहे सरकता जिना म्हणजे एस्कलेटर. सरकता जिना, एस्कलेटर. पुढचा शब्द घेऊयात पादचारी पूल म्हणजे फूट ओव्हर ब्रिज. पादचारी पूल, फूट ओव्हर ब्रिज. मित्रांनो, तुम्ही या शब्दांची खूप प्रॅक्टिस करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा, शिवाय बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. आणि आता वेळ झालेली आहे एक रॅपिड फायर राऊंडची. स्टार्ट करूयात. रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्थानक किंवा फलाट. रेल्वे स्टेशन. रेल्वे गाड्या किंवा आगगाडी. रेल्वे ट्रेन. माल वाहून नेणारी गाडी. फ्रेट किंवा गुड्स ट्रेन. प्रवासी वाहून नेणारी गाडी पॅसेंजर ट्रेन. उपनगरीय गाड्या सबर्बन ट्रेन. रेल्वे रूळ, रेल्वे ट्रॅक. रेल्वे मार्ग किंवा रेल्वे लाईन, रेल रोड किंवा रेल्वे लाईन. रेल्वेचा डब्बा किंवा यान. रेल्वे बोगी किंवा रेल्वे कोच. वातानुकूलित यान, AC कोच. शयनयान, स्लीपर कोच. गाडीमधील स्वयंपाक कक्ष, पॅन्ट्री कार. ट्रेनमध्ये झोपण्याची जागा, बर्थ. आपत्कालीन खिडकी, इमर्जन्सी विंडो. धोक्याची साखळी किंवा जंजीर, अलार्म चेन. आरक्षण, रिझर्वेशन. आरक्षित तिकीट, कन्फर्म तिकीट. प्रतीक्षा यादी तिकीट, वेटलिस्ट तिकीट. रद्दीकरण विरुद्ध आरक्षण, RAC तिकीट. परतीचे तिकीट किंवा परतीचा प्रवास, रिटर्न तिकीट किंवा रिटर्न जर्नी. तिकीट खिडकी, तिकीट विंडो. ट्रेन चालक, मोटरमन. तिकीट तपासनीस, तिकीट चेकर किंवा TC. रेल्वे कर्मचारी, रेल्वे एम्प्लॉई. गाड्या उभ्या ठेवण्याची जागा किंवा गाड्या उभ्या ठेवण्याचे आवार म्हणजे ट्रेन यार्ड. रेल्वे सिग्नल, रेल्वे सिग्नल. रेल्वे फाटक, रेल्वे लेवल क्रॉसिंग. ट्रेनचा डबा रुळावरून घसरणे, ट्रेन डिरेलमेंट. हमाल, कुली किंवा पोर्टर. सरकता जिना, एस्कलेटर. पादचारी पूल,
फूट ओव्हर ब्रिज. मित्रांनो, या व्हिडिओमधील शब्दांची खूप प्रॅक्टिस करा आणि चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्यांना शेअर करा. तर पुन्हा भेटूयात अल्पनिता शोच्या व्होकॅब्युलरी वर्ड्स पार्ट नंबर 69 मध्ये अजून काही मराठी शब्द इंग्रजीतून घेऊन. धन्यवाद.